नमस्कार मित्रांनो. तर जी काही इंटरनॅशनल लेवलला जी काही ऑलिम्पिक स्पर्धा आहेत किंवा जे काही मॅचेस चालू आहेत मित्रांनो, त्यामध्ये आपले कुस्तीपटू विनेश फोगाट हे काल फायनल राऊंडला क्वालिफाय झाले होते मित्रांनो. आणि कसं आहे, आपल्या पूर्ण भारतीयाला आनंद म्हणजे कसं आहे, म्हणजे गगनाला सुद्धा मावेल असं झालं मित्रांनो. एवढा म्हणजे आपल्या भारतीय जे काय आहेत त्यांना आनंद झाला होता मित्रांनो. आणि आज लगेच त्यांना डिस्क्वालिफाय करण्यात आले मित्रांनो. आणि त्याचं एक कारण म्हणजे मित्रांनो, 100 ग्रॅम वजन त्यांचं जास्त असल्यामुळे त्यांना हे जे काही ही फायनल राऊंड आहे त्यातून त्याला अपात्र केलं आहे मित्रांनो. तर असे प्रकार घडला आहे मित्रांनो. आणि कोण 100 ग्रॅम म्हणजे वजन जास्त असल्यामुळे कोण बाहेर काढलं का, हा एक मनाला प्रश्न पडण्यासारखा आहे मित्रांनो. आणि जे काही 2023ला जे काही जंतर मंतरवर जे काही आंदोलन झालं होतं, त्या आंदोलनाच्या प्रमुख म्हणजे विनेश फोगाट होते मित्रांनो. त्यांच्यावर कसं आहे, त्यांनी जे काही भाजपाचे जे काही खासदार होते ब्रिजभूषण सिंग यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप त्यांनी केला होता मित्रांनो. आणि त्याविरोधात त्यांनी आंदोलन उभं केलं होतं मित्रांनो. पण त्यांचा वेगवेगळ्या प्रकारे त्यांचं आंदोलन दाबण्याचा किंवा आवाज दाबण्याचा सरकारने त्या प्रयत्न केला मित्रांनो. आणि त्याच विनेश फोगाट आज कसं आहे, जे काही त्यांना डिस्क्वालिफाय केलं आहे, त्यामुळे त्यांनी कसं आहे, त्यांच्या म्हणजे मनाची अवस्था काय झाली असेल मित्रांनो, ह्या त्याच समजू शकतात. त्यांची कसं आहे, ही घटना घडल्यामुळे किंवा बातम्या ऐकल्यामुळे त्यांच्या कसं आहे सध्या मनस्थिती किंवा त्यांची जी काही त्यांना हॉस्पिटलमध्येही केलं मी मित्रांनो, ॲडमिट केलं आहे. तर अशी प्रकार झाला मित्रांनो. तुम्ही समजू शकता की आपल्याला आज आपण एखाद्या कुठल्या तरी एका खेळामध्ये किंवा ह्याच्यामध्ये आपण एखाद्या कुठल्या तरी गेममध्ये आज आपण म्हणजे हे झालो आपण, मग त्याला आपण एक सेमीफायनल आपण जिंकलो आणि आपल्याला फायनल व्हायच्या आधीच आपल्याला जर कुठल्या किंवा कोणत्याही एका कारणावरून जर बाहेर काढलं तर आपल्याला काय वाटेल, तर हे तुम्ही म्हणजे समजू शकता. पण सध्या ही जी काही परिस्थिती आहे फक्त विनेश फोगाट समजू शकतात मित्रांनो. तर असा प्रकार घडला मित्रांनो. तर कसं आहे, त्यांची वेगवेगळ्या आपल्या भारतानं सुद्धा म्हणजे ह्या विरोधात म्हणजे हे केलं आहे, त्याला विरोध दर्शवला आहे. आणि जी काही म्हणजे भारतीय ऑलिम्पिकचे जे काही अध्यक्ष आहेत त्यांना ह्याबाबत वेगवेगळे म्हणजे कठोर निर्णय घेण्यासाठी आपल्या म्हणजे भारताने सांगितलं आहे मित्रांनो. तर असा प्रकार घडला आहे. सध्या त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. कुणाला तर विनेश फोगाटला. तर असा प्रकार घडला आहे मित्रांनो. जी काही ऑलिम्पिक कमिटी आहे किंवा ऑलिम्पिक समितीचा हा जो निर्णय आहे तो तुम्हाला योग्य वाटतो अयोग्य वाटतो हे कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. धन्यवाद.